अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. एक बाळा, आज गुरुवार आहे, माझा अत्यंत लाडका दिवस. आज तू खूप वेळ काढून मनातील सगळे ओझे घेऊन माझ्या दारात आला आहेस ना. कित्येक रात्री तू डोळ्यात पाणी घेऊन काढल्या आहेत. अनेक प्रश्न तुला आतल्या आत पोखरत आहेत. पण आज, होय अगदी आजच्या या गुरुवारी, तुझ्या त्या भयंकर चिंतेचा कायमचा शेवट होणार आहे. माझ्याकडे बघ आणि शांत चित्तेने 21 दिव्य संदेश ऐक. तुझे अश्रू पुसले जातील. तुझी चिंता आता माझी झाली. तू ज्या भयंकर चिंतेने रात्रंदिवस जळत आहेस, ती चिंता आज या गुरुवारी माझ्या चरणावर आणून सोड. आजपासून तिची जबाबदारी माझी. मी सर्व काही पाहत आहे. तुला वाटते की तू एकटा आहेस आणि कोणीच तुझे ऐकत नाही, पण बाळा, तुझ्या बंद खोलीत गाळलेले प्रत्येक अश्रू मी माझ्या हातावर झेलला आहे. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर. ज्यांनी तुला कमी लेखले, ज्यांनी तुझा अपमान केला, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. वेळ आल्यावर त्यांच्या उत्तर मी स्वतः देईन. परिस्थिती कायम अशीच राहणार नाही. सुख कायम टिकत नाही, तर हे दुःख तरी कसे टिकेल? हा कठीण काळही निघून जाईल. थोडा धीर धर. तू माझा लाडका बाळ आहेस. जगाने नाकारले तरी चालेल, पण हे विसरू नकोस की मी माझा लाडका बाळ आहेस ना, आणि मी तुझा पाठीराखा आहे. पैशाची चिंता सोडून दे. तुझ्या हक्काचे आणि तुझ्या नशिबाचे जे आहे ते तुला मिळण्याशिवाय राहणार नाही. मी कोणाचेही देणे बाकी ठेवत नाही. भूतकाळात जगणे थांबव. जे घडून गेले ते बदलता येणार नाही, पण तुझ्या भविष्यकाळ कसा असावा हे पूर्णपणे माझ्या हातात आहे. माझ्यावर विश्वास ठेव. संकटांना घाबरू नकोस. माझा भक्त कधीच कमकुवत असू शकत नाही. संकटे माझी मोठी असतील तरी तुझा स्वामी त्या संकटापेक्षा खूप मोठा आहे, हे लक्षात ठेव. मनात कपट ठेवू नकोस. लोकांनी तुझ्याशी कितीही वाईट केले तरी तू कोणाचे वाईट करू नकोस. तुझ्या प्रामाणिकपणाच तुला माझ्या जवळ आणतो. मी योग्य वेळेची वाट पाहत आहे. तुला जे हवे आहे ते कदाचित लगेच मिळणार नाही, पण जे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे ते मी योग्य वेळी तुला नक्कीच देईल. नात्यामधील दुरावाचे खचू नकोस. ज्या माणसाने तुला सोडले ते तुझ्या लायकीचे नव्हते. मी तुझ्या आयुष्यातून फक्त कचरा बाजूला केला आहे. नामस्मरण हीच तुझी ढाल. जेव्हा मन खूप व्याकुळ होईल तेव्हा फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा जप कर. तुझ्या भोवती माझे सुरक्षा कवच तयार होईल. तब्येतीची काळजी घे. चिंता करून शरीर पोखरून घेऊ नकोस. तुझ्या आरोग्याची आणि मनाची काळजी घेणारा मी समर्थ बसलो आहे इथे. कर्म कधीच वाया जात नाही. तू केलेले चांगले कर्म, दिलेली मदत आणि घेतलेले कष्ट कधीच वाया जाणार नाही. त्याचे फळ तुला व्याजासह परत मिळेल. अहंकार सोडून शरण ये. जेव्हा तू म्हणशील की मी करेन तेव्हा तू हरशील, पण जेव्हा तू म्हणशील की स्वामी तुम्हीच करा, तेव्हा तू कधीच अपयशी होणार नाही. समाधानी राहायला शिक. तुझ्याकडे जे आहे त्यात आनंद शोध. जितका तू कृतज्ञ राहशील तितकेच मी तुझ्या आयुष्यात सुखाचे दिवस वाढवत जाईन. दारे बंद झाली तरी खचू नकोस. जर जगाने तुझ्यासाठी सर्व दारे बंद केली असतील तर काळजी करू नकोस. मी तुझ्यासाठी थेट संकटातून मार्ग काढणारा नवा दरवाजा उघडत आहे. कुणाचाही मत्सर करू नकोस. तो दुसऱ्याने चे सुख पाहून जळू नकोस. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. तुझ्यासाठी मी जे नियोजन केले आहे ते सर्वात सुंदर आहे. परीक्षा संपली आहे. होय बाळा, तुझे कसोटी पाहण्याचे दिवस आता संपले आहेत. आता तुझ्या आयुष्यात सुखाचे सुवर्ण काळ सुरू होत आहे. मी नेहमी तुझ्या घरात आहे. केवळ अक्कलकोटला आल्यावरच मी भेटतो असं नाही. तू जिथे श्रद्धेने मला हाक मारतोस, तुझ्या घरातील देवाऱ्यात मी नेहमी हजर असतो. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. हा केवळ शब्द नाही, तर हे माझे तुला दिलेले वचन आहे. शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझा हात सोडणार नाही. एक बाळा, आता तुझे डोळे पुस आणि चेहऱ्यावर एक सुंदर हसू आण. हे 21 निरोप केवळ शब्द नाहीत, तर प्रत्यक्ष स्वामींनी आज या
गुरुवारी तुला मिठीत घेऊन दिलेले शब्द आहे. तुला वाटत होतं ना की मी स्वामी माझ्याकडे बघत नाहीत, माझ्या हाकेला ओ देत नाहीत, पण बघ आज स्वामींनी स्वतःहून या व्हिडिओच्या माध्यमातून तुझ्याशी संवाद साधला आहे. तुझ्या स्वामींवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीला शेअर करा ज्याला आज स्वामींच्या या शब्दांची खूप गरज आहे. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करतो. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.